अखेर महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरटकरला जो चिल्लर माणूस होता त्याला शेवटी अटक केली. अतिशय आश्चर्य वाटतं की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना लागला. नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला. त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का? प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत कोरटकर त्यांचं संरक्षण होतं का? की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं? कारण की इतका चिल्लर माणूस हा फरार होतो, त्याला जर पकडायला 1 महिना लागत असेल तर त्याचं सर्वांना आश्चर्य होणार आहे. आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं, कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता, कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला. या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत. तेव्हा जनतेला माहीत होईल की याला कोणाचं संरक्षण होतं.